नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. उशिराने येणाऱ्या मुंबईकरांना 1000 रुपये दंड. डिगस ग्रामपंचायतीनं बनवली नियमावली. एसटी स्टँड परिसरातील जागेत उभारणार भव्य व्यापारी संकुल. पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती. आणि केशवसूत कट्ट्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार. निर्णयावर संजू परब ठाम. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूया सविस्तर बातम्या. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य दशरथ कौशल्य विवाह पहा मंगळवारी 21 जुलैला सायंकाळी 7 वाजता. अरे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हजार मुद्रांपेक्षा तुझ्यासारखा लौकिकवंत एक पुत्र माझ्यासारख्या बापाला प्राप्त झाला. फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच YouTube, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचे सिंधुदुर्गात आगमन झाल्यावर आचारसंहिता काय असावी, 14 दिवस क्वारंटाईन राहणं का आवश्यक आहे, याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विचारवंतांचं काय म्हणणं आहे, पाहूयात. सर्वप्रथम सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनापासून बऱ्याच प्रमाणात सुरक्षित ठेवल्याबद्दल सर्व आरोग्य यंत्रणा व प्रशासन याचं मी हार्दिक अभिनंदन करतो. या लढ्यात डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सेवाभावी संस्था आणि प्रशासकीय अधिकारी यांनी एकत्रितपणे समन्वय साधून जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये साध्य झालेलं आहे. परंतु खरं संकट किंवा खरी परीक्षा ही आपली पुढच्या महिन्यात आहे. गणेशोत्सव आपला येतोय ऑगस्ट महिन्यामध्ये. गणपती आपल्या कोकणातील सर्वांचा आराध्य दैवत. परंतु येणाऱ्या गणेशोत्सवाच्या कालावधीत होणारी गर्दी किंवा मुंबई, पुणे या भागातून येणाऱ्या चाकरमान्यांचा लोंढा यामुळे कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. या बाबतीत आपल्याला काही कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. काही अंमलबजावणी करणे गरजेचं आहे की जेणेकरून आपण हा धोका टाळू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जगभरात जे संशोधन झालेलं आहे त्याच्यावरनं एक गोष्ट प्रामुख्याने पुढे आलेली आहे की कोरोनावरती कुठलंही स्पेसिफिक औषध नाही. केवळ प्रतिबंध हा एकच सोपा आणि एकमेव उपाय आहे की जेणेकरून आपण कोरोनाची लाट काही प्रमाणात थोपवू शकतो. आणि प्रतिबंधामध्ये सर्वात अत्यंत महत्त्वाची गोष्ट कुठली येते ती म्हणजे क्वारंटाईन पिरियड. सगळ्यात पहिलं लक्षात घ्या आयसोलेशन आणि क्वारंटाईन यातला फरक. आयसोलेशन हे अशा रुग्णांचं केलं जातं की ज्याच्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आहे. या रुग्णांना आधीच कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. या रुग्णांना अलगीकरण आयसोलेशन केलं जातं की जेणेकरून हा संसर्ग हा बाहेरच्या लोकांना किंवा त्यांच्या आप्त स्वकीयांना होऊ नये. क्वारंटाईनमध्ये जे बाधित प्रदेशातून किंवा भागातून लोक आलेली असतात की ज्यांच्यामध्ये हा संसर्ग जास्त असण्याचं शक्यता आहे अशा लोकांना वेगळं केलं जातं. ह्याला विलग्नवास किंवा क्वारंटाईन असं म्हटलं जातं जेणेकरून याचा संसर्ग हा बाहेरच्या जनतेमध्ये पसरू नये. क्वारंटाईन पिरियड याच्यामध्ये 14 दिवस, हा 14 आकडा कुठून आला तर कसं आहे की हा आकडा किंवा 14 दिवस हा पूर्णपणे संशोधनातून जगात ठरवलेला आकडा असतो. हा ठरवण्याचा अधिकार WHO, ICMR, CDC अशा संस्थांना असतो. आता आपण कोरोना किंवा कोविड-19 बद्दल विचार करूया. या आजाराचा इन्क्युबेशन पिरियड हा 1 ते 14 दिवस आहे. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे तो व्हायरस हा शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याची लक्षणं दिसायचा कालावधी. साधारणपणे 99% लोकांची लक्षणं ही 14 दिवसापर्यंत दिसतात. या इन्क्युबेशनच्या कालावधीत म्हणजे 1 ते 14 दिवस हे रुग्ण किंवा ही व्यक्ती स्वतःला काही त्रास असला तरी किंवा नसला तरी दुसऱ्या रुग्णांमध्ये याचा संसर्ग देण्याची शक्यता ही खूप जास्त असते. कारण जेव्हा हा व्हायरस शरीरात पसरतो
किंवा शिरकाव करतो तेव्हा पहिले ह्या व्हायरस शरीरामध्ये वाढ होते आणि जशी वाढ होते तसा व्हायरस हा बाहेर मग तुमच्या थुंकीवरती असेल, खोकताना, शिंकताना हा बाहेर पसरला जातो आणि त्याची लागणी दुसऱ्याला होऊ शकते. तर हा 14 दिवसाचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे की जो शास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधनातून पुढे आलेला आहे आणि तो बदलण्याचा अधिकार कुठल्याही लोकप्रतिनिधी किंवा दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीस नाही आणि तो कालावधी जगात हा एकच असतो. तो कुठल्याही जिल्ह्यासाठी किंवा राज्यासाठी वेगवेगळा असूच शकत नाही. तेव्हा कालावधी 14 दिवसाचाच असावा आणि ती शास्त्रीय गोष्ट आहे जी केवळ संशोधनातून पुढे आली आणि ती फॉलो केली गेली पाहिजे. पण फक्त 14 दिवस एवढंच महत्त्वाचं नाही आहे. या क्वारंटाईन पिरियडमध्ये आपण कसे वागता हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही डॉक्टर्स रोजच बघतोय की मुंबई, पुणे इथून आलेले क्वारंटाईन झालेले व्यक्ती या बाहेर फिरतात. ते आपल्या आप्तांना घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात, सार्वजनिक ठिकाणी जातात आणि कुठेही हे सांगत नाहीत की आपण या बाधित प्रदेशातून आलेलो आहोत आणि आपण क्वारंटाईन पिरियडमध्ये आहोत. हे अत्यंत जोखमीचं काम आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मुंबई पुण्यातनं आलेली ही जी युवा पिढी आहे ही तरुण लोकांना बहुतेक वेळा काहीही त्रास नसतो आणि काही त्रास होणारही नाही, कारण 85% बाधित रुग्ण सुद्धा हे बरे होतात. 10 ते 15% जे असतात जे काळजीचा विषय असतो. ही तरुण पिढी जेव्हा गावी येते तेव्हा त्यांची अनुभवी पिढी 60च्या वरची आई, वडील, काका, काकी हे सगळे नातेवाईक जे आहेत त्यांना जेव्हा ते हे संसर्ग देतात तेव्हा त्यांचा जीव धोक्यात असतो. म्हणजे केवळ येण्याच्या अट्टहासापोटी तुम्ही आपल्या आप्तस्वकीयांचा जीव धोक्यात घालता हे विसरू नका. तर क्वारंटाईन पिरियड 14 दिवसाचा पाळलाच पाहिजे आणि तो पाळताना त्यातली शिस्त अत्यंत महत्त्वाची आहे. 14 दिवस तुम्ही घरीच थांबायचं आहे. घरी थांबताना सुद्धा याची काळजी घ्यायची की आपला संपर्क हा आपल्या स्वकीयांशी, आपल्या आप्तांशी होत नाही, तुम्ही कुठे बाहेर जात नाही. ही शिस्त तुम्ही स्वतःवरती ठेवली पाहिजे, कारण 4 महिन्यानंतरही आता प्रशासनातले प्रत्येक व्यक्ती ही थकलेली आहे. ती तुमचा हा मागोवा घेणे अत्यंत कठीण आहे. तेव्हा हे आपणच आपल्याला ठरवलं पाहिजे. त्याच्याबरोबरीने मी आपल्याला आवाहन करू इच्छितो या माध्यमात की येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात आपण थोडा विचार केला पाहिजे की आपण आपल्याकडे कुठे आपल्या आप्त स्वकीय यांचा मृत्यू झाल्यास सुतक म्हणून गणपती फक्त 1.5 दिवस घरी आणतो. आज या महामारीमुळे जवळपास 10 लाख लोक बाधित झालेले आहेत, 25,000 लोकांचा जीव गेलेला आहे. या सर्वांना श्रद्धांजली म्हणून किंवा आपल्या आप्त्य मित्र परिवारातल्या बऱ्याच लोकांचा याच्यामध्ये जीव गमावलेला आहे, याला एक श्रद्धांजली म्हणून आपण अख्ख्या जिल्ह्याने असं जर ठरवलं की यावर्षी आम्ही गणपती फक्त 1.5 दिवस आणणार, संपूर्ण राज्याला, देशाला पण दाखवून देऊया गणपती आम्ही फक्त 1.5 दिवस पूजणार, कुठलाही भजन, कीर्तन असे कार्यक्रम आम्ही करणार नाही जेणेकरून गर्दी होईल. त्याच्यानंतर विसर्जन सुद्धा आम्ही आमच्या घराच्या जवळच्या विहिरीत किंवा तलावातच करू, जिथे घरातली फक्त 4 ते 5 माणसं जातील. त्याचबरोबर जी आपली मुंबई, पुणे किंवा बाहेर व्यक्ती आहेत त्यांना आपण झूम, गुगल हे सगळीकडे उपलब्ध आहे, ज्यातनं आज आपण बऱ्याच मीटिंग करतोय, त्यातून त्यांना दर्शन घेऊया. असे काही बंधनं आपण आपल्यावरतीच घातली तर नक्कीच गणपती सुद्धा आपल्यावर प्रसन्न होईल आणि लवकरच आपण ही साथ आटोक्यात आणू असा मला विश्वास आहे. सध्या एक वादंग निर्माण झालेला आहे की गणपतीला चाकरमान्यांनी यावं किंवा न यावं. चाकरमान्यांनी गावात येण्यास तसा कोणाचाही विरोध दिसत नाही. फक्त राजकीय जे काही वाद निर्माण झालेले आहेत त्यात मला पडायचं नाही. गणपती हे आपलं आराध्य दैवत आहे आणि प्रत्येकाला वाटतं की आपण स्वतः गावी येऊन त्याचं पूजन करावं. कसं आपण ते मुंबईतही करू शकतो, परंतु प्रत्येकाची एक भावना असते की आपण गावी यावं, घराकडे आपण गणपतीची स्थापना करावी, तिचं पूजन करावं आणि आशीर्वाद घ्यावे. परंतु हा मात्र एक थोडा विचित्र काळ निर्माण झालेला आहे की ज्यायोगे सगळ्यांनाच इथे येणं शक्य होणार नाही. परंतु काही जणांनी येणं मात्र तितकंच आवश्यक आहे. आता येताना काही प्रिकॉशन्स जरूर घ्याव्यात. शेवटी असं आहे की प्रत्येकाला आपल्या प्रकृतीची काळजी असते, परंतु ही साथच अशी आहे की
त्याची आपल्याला जाणीवच होत नाही की आपल्याला ते आहे किंवा आपल्याला कोणाकडनं होणार आहे ज्याच्या आपण संपर्कात येऊ. त्यामुळे एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जे काही चाकरमानी मुंबईवरून निघणार आहेत त्यांनी रीतसर आणि अगदी प्रामाणिकपणे आपल्या आरोग्याची कोविड निगेटिव्ह असल्याची टेस्ट जरूर करावी. उगाच कोणी सांगितलं मी तुम्हाला सर्टिफिकेट आणून देतो त्या सर्टिफिकेट भागवून घ्या असं करू नका. बघा, एक लक्षात ठेवा की पंढरपूरच्या वारकऱ्यांनी सुद्धा या वर्षाची इतक्या वर्षाची प्रथा बाजूला ठेवून मनोभावे फक्त नमस्कार केला. मग आपण कोकणातील लोकांनी तसं का करू नये? मी असं म्हणत नाही तुम्ही येऊ नका, पण एक गठ्ठा येऊ नका. जे येणार त्यांनी कोविडची टेस्ट करून घ्या प्रामाणिकपणे. आपल्याला कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही याची खात्री करा आणि मग तिथून निघा. पण एक गोष्ट मात्र जरूर पाळा, वाटेत कुठचाही खाद्यपदार्थ घेण्यासाठी उतरू नका. जी काही आपली शिदोरी आहे ती आपल्याबरोबर घ्या आणि नंतर इथे या. आता आपण क्वारंटाईन म्हटलं की एक विचित्र प्रकारचा वाद उत्पन्न होतो. आता क्वारंटाईन म्हणजे काय? तुम्ही तुमच्या घरात आज जो राहण्याचा जो एक आदेश काढण्यात आलेला आहे त्याचं पालन करा ना. तुम्ही कशासाठी येत आहे? गणपतीसाठी येत आहे, गणपतीच्या पूजनासाठी येत आहे. त्या विघ्नहर्त्याकडनं ते विघ्न दूर व्हावं म्हणून नमस्कार करण्यासाठी येत आहे. पण एक गोष्ट आपण का पाळू शकत नाही की आपण आपल्या घरातच राहूया. इथे आल्यानंतर चाकरमानी घरातच राहावं. जे काय आपण भजन किंवा आपली काय आरती असेल, पूजन असेल ते आपणच करावं, मनोभावे करावे. असं नाही आहे की संपूर्ण पूजा आपण सांगत बसली पाहिजे असं नाही. आपण सुद्धा ती कॅसेट लावून करू शकतो किंवा इतर मार्गाने करू शकतो. तर या गोष्टीचा विचार करा. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याचाही विचार करा आणि दुसऱ्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही याही गोष्टीचा विचार करा. आणि ह्या सगळे ज्या काही आरोग्याच्या टिप्स आहेत त्या सगळ्या काटेकोरपणे पाळा. कोणाच्या घरी गणपती बघायला जाऊ नका. तुमच्या नातेवाईकांना कदाचित करोना नसेल, परंतु त्यांच्याकडे येणाऱ्या काही व्यक्तींना जर त्याची बाधा झालेली असेल तर तो प्रसाद तुम्हालाही मिळू शकतो. त्यामुळे रागवायचं कारण नाही. आम्ही तुमच्याकडे येणार नाही, तुम्ही आमच्याकडे येऊ नका. बाहेरच नमस्कार करा, बाहेरूनच नमस्कार करा आणि ही गोष्ट तंतोतंत पाळा की आपल्याला गणपतीसाठी यायचं आहे, इतरांसाठी नाही. त्यामुळे मी येणार, ती माझी प्रकृती सांभाळून येणार आणि दुसऱ्याला माझ्यामुळे त्रास होणार नाही हे तितकंच मी पाळणार. हे तुम्ही जरूर पाळा आणि चाकरमान्यांना तुम्ही जरूर गावी या आणि तुमचा उत्सव अगदी घरगुती वातावरणात साजरा करा. वारीची परंपरा जर खंडित होऊ शकते तर गणपती उत्सवाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे लोकांनी उदारमत थोडासा मोठा दृष्टिकोन ठेवून त्या बाबतीमध्ये चाकरमान्यांनी आणि ग्रामस्थांनी निर्णय घेणं आवश्यक आहे. पण होतंय कसं की हा जो गणपती उत्सव आहे हा आपल्या प्रत्येक घराघरात साजरा केला जातो. बरोबर. आणि त्यामुळे ना लोकांची भावना अशी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे की मी माझ्या वैयक्तिकरित्या मी साजरा करणारा सण जो आहे त्यावर बंधने येऊ नये. परंतु असं जरी असलं तरी आत्ताची जी काही ही अनन्यसाधारण परिस्थिती आहे, एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन ज्याला म्हणतो, त्यामुळं लोकांनीच हा निर्णय एक म्हणजे असं म्हणतो आपण की आत्मपरीक्षण करून घेणं गरजेचं आहे. आतापर्यंतची परिस्थिती आणि सिंधुदुर्गाची आजची स्थिती, त्यामुळं चाकरमान्यांनी घेणं टाळावं. असं जर झालं तर फारच तो एक मोठा आणि हा काही संकट काही फार काळ टिकणार नाही असं मला निश्चितपणे वाटतं. त्यामुळे 1 वर्षाच्यासाठी जर आपण हा संयम पाळला तर निश्चितपणे त्याचे परिणाम दूरगामी अनेक वर्षांसाठी दिसत राहतील. अन्यथा आपली जीवाभावाची माणसं देखील आपल्याला आपल्यातून आताच्या काळामध्ये जातील
अशी भीती निर्माण झालेली आहे. बरोबर. कारण आता हा सोशल काय सामाजिक संक्रमण सुरू झालेलं आहे. हो. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये तरी बरोबर. काल 8 पोलिसांचा मृत्यू झाला. हो. अनेक म्हणजे अनेक लोकल लोकांचा मृत्यू झालेला आहे. बरोबर. मग आता अशा स्थितीमध्ये हे संक्रमण रोखायचं असेल तर आपण थोडं आत्मसंयम पाळणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कोकणात गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतून चाकरमानी कोकणात येत आहेत. पुढच्या काळात ते अधिक संख्येने येतील आणि म्हणून स्थानिक जिल्हा प्रशासन मुंबईतून आलेले चाकरमान्यामुळे कोरोना संसर्ग वाढू नये या भीतीपोटी काही उपाययोजना करत आहेत. त्यामध्ये आलेल्या चाकरमान्यांनी होम क्वारंटाईन व्हावं का, होम क्वारंटाईन होण्यासाठी घर लहान असेल तर पेड क्वारंटाईन व्हावं का, क्वारंटाईन झालं तर ते 7 दिवस असावं की 14 दिवस असावं, अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत. त्याची उपाययोजना केली जात आहेत आणि त्यानुसार जिल्हा प्रशासन काही निर्णय घेऊन त्याचे आदेश काढत आहे. ते आदेश काढल्यानंतर समाजातून त्याला काही ठिकाणी विरोध आहे. राजकीय क्षेत्रातून विरोध होतोय, सामाजिक क्षेत्रातून विरोध होतोय आणि त्या विरोधानंतर त्याचं खंडन केलं जात आहे. मला असं वाटतं की चाकरमान्यामुळे कोकणात कोरोनाचा संसर्ग होऊ नये या भीतीपोटी जिल्हा प्रशासन जे उपाययोजना करत आहे ते उपाययोजना करत असताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कोकणातील स्थानिक नैसर्गिक परिस्थितीचा विचार करावा, कोकणातील कुटुंब व्यवस्थेचा विचार करावा, कुटुंब पद्धतीचा विचार करावा आणि त्यानुसार निर्णय घेतले जावेत, जेणेकरून कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून केलेली उपाययोजना हे गणेशोत्सवाच्या काळात विघ्न न ठरता ते कोरोना संसर्ग वाचवण्याचं शस्त्र ठरावं, वाचवण्यासाठी उपाययोजना ठरावी, एवढंच माझं मत. आता लवकरच सिंधुदुर्गवासियांचा अत्यंत आवडता जो सण आहे आपला गणेश चतुर्थीचा, तो येऊ घातलेला आहे. परंतु यंदाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सणामध्ये सण साजरा करण्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आपल्याला येताना दिसत आहेत आणि यामधील धार्मिक अडचणी ज्या काही येऊ घातलेल्या आहेत त्यांच्याविषयी एक माझं मत मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्याला हा अतिप्रिय उत्सव आहे. सगळ्यांचीच इच्छा आहे की प्रत्येकानं आपल्या कोकणातल्या घरी जावं आणि हा आपल्या कोकणातल्या घरातल्या मंडळींबरोबर हा सण साजरा करावा. पण आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने अनेक काही अटी नियम आपल्याला घालून दिलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला इथं पोचणं किंवा हे फार अवघड आहे, खर्चिक आहे आणि थोडंसं कंटाळवाणंही होण्याची शक्यता आहे. मग असं काय करता येईल अशी द्विधा मनस्थिती समस्त मुंबईकरांची म्हणा किंवा सिंधुदुर्गातून बाहेर असणाऱ्यांची झालेली आहे. मग त्यावेळेला आमचं एक विनंती म्हणा किंवा एक सांगणं असं आहे की याच्यात 2 प्रकार आपल्याला करता येतील की ज्यांचं या सिंधुदुर्गामध्ये म्हणजे कोकणामध्ये मुळात घरच बंद आहेत आणि त्यांना बाहेरून येऊनच हा गणपतीचा सण साजरा करायचा आहे, अशांनीच फक्त येण्याचं जास्त करून ठरवावं. की ज्यांचं इथे कोणीतरी पूजणारं आहे, गणपती आणणारं आहे, अशांनी यावेळेला थोडाफार संयम राखणं गरजेचं आहे असं मला वैयक्तिक वाटतं. दुसरी गोष्ट आहे, जे कोणीच इथे नाही आहे आणि त्यांनाही पण इथं येणं शक्य नाही आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा धार्मिकदृष्ट्या एक जबाबदार त्या क्षेत्रातला व्यक्ती म्हणून माझं असं सांगणं आहे की तसंसुद्धा काळजी करण्याचं कारण नाही आहे. कारण आपलं धर्मशास्त्र जे आहे ते फार विस्तृत मनोवृत्ती ठेवणारं आहे की अशा प्रकारची ज्या वेळेला अडचणी असतात, हे युद्धप्रसंग असेल, महामारी असेल, अशा काळामध्ये देशधर्माला जास्त महत्त्व द्यायचं आहे असं धर्मशास्त्र सांगतं की समाजाच्या हिताचं, देशाच्या हिताचं जे काय आहे तेच आपल्याला केलं पाहिजे. त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करणे सगळ्यांची गरज आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे व्रत यावर्षी आपल्या हातून झालं नाही आहे की त्या ठिकाणी झालं नाही आहे, अशा प्रकारचा कोणताही किंतु परंतु न ठेवता जिथे आहात त्या ठिकाणी हे व्रत आपल्याला करता येईल आणि हे सगळं गणरायाच्या कृपेनं सुव्यवस्थित झाल्यानंतर पुढच्या वर्षीपासून पुन्हा आपल्याला पूर्ववत हे व्रत करता येतं. यात कुठल्याही प्रकारचं काही धार्मिक अडचण येणार नाही.
त्यानंतर शासनाचा दुसरा एक असा निर्णय मध्ये ऐकण्यात आला होता की विसर्जन उशिरा करावं अशा प्रकारचे आवाहन काही शासनानं काही ठिकाणी केलेलं आढळतं. जिथे गर्दी आहे त्या ठिकाणी असं करायला काहीच हरकत नाही, कारण आपल्याला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की विसर्जन, गणेशाचं विसर्जन किंवा कुठल्याही देवाचं विसर्जन हा भाग असा असतो की मंत्रवत त्या ठिकाणी त्याचं विसर्जन होतं आणि मग जी पार्थिव मूर्ती असते, मातीची मूर्ती असते, ती मूर्ती आपल्या हातून काही त्याचं घरात बरं वाईट होऊ नये, चुकून धक्का लागू नये, मोडू नये, खंड पाहू नये, अशासाठी मग ती पाण्यात आपण नेऊन विसर्जन करतो. पण मूळ विसर्जन, त्यातल्या देवत्वाचं विसर्जन हे त्या पाटावरच झालेलं असतं. त्यामुळे असे काही ठिकाणी अशी पद्धत आहे गोव्यासारख्या प्रांतामध्ये किंवा गोव्यातून इथे आलेल्या काही फॅमिलीज असतील त्यांच्यामध्ये, की गणपती यावर्षीचा गणपती हा दुसऱ्या वर्षीच्या गणपती येण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत मूर्ती ती राखून ठेवलेली असते. विसर्जन तिचं शास्त्रीयदृष्ट्या झालेलं असतं, धार्मिकदृष्ट्या. तर ते विसर्जन उशिरा करण्यात कुठल्याही प्रकारचं काही अडचण आहे असं नाही. जिथे गर्दी होण्याचा संभव आहे अशा ठिकाणी जर असं क्रमाक्रमानं ठरवून गणपतीचं शास्त्रीय विसर्जन करून घेऊन प्रत्यक्ष मूर्तीचं विसर्जन हे उशिरानं केलं तरी त्यात काही वावगं ठरू नये असं मला वाटतं. आता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी जो आदेश काढलेला आहे की पहिल्या दिवशीची पूजा ही पुरोहितांनी घरोघरी जाऊन करू नये, ऑनलाईन पूजा सांगावी किंवा त्या काळात होणाऱ्या ज्या धार्मिक कार्य असतील, सत्यनारायणाची पूजा असेल किंवा अन्य, तर अशा प्रकारची कार्य होऊ नयेत असा एक आदेश आलेला आहे. तर महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्गच्या पुरोहित समितीच्या आणि सर्व पुरोहितांच्या वतीनं आम्ही पूर्णपणे सहकार्य या प्रशासनाला करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जे समाजाच्या हिताचं आहे किंवा शासनाला अडचण होणार नाही अशा पद्धतीचं जे काही वर्तन आम्हाला करायला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही नक्की करणार. आता ऑनलाईन पूजा सांगणे वगैरे यात अडचण येण्याची शक्यता आहे, कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. अर्धी पूजा सुरू असताना नेटवर्क गेलं तर काय करायचं, अशा अनेक अडचणी आहेत. काही ग्रामीण भागामध्ये मुळात नेटवर्क पोहोचलेलंच नाही आहे. तर अशा ठिकाणी काय करायचं, मग त्याला धार्मिक आधार आपण काय सांगायचा, लोकांच्या ज्या धार्मिक भावना आहेत त्या सुखावण्यासाठी आपण काय करता येईल, यासाठी पुरोहित संघ जो आमचा आहे जिल्ह्याचा, तर त्याच्या बैठका सुरू आहेत वेगवेगळ्या स्तरावर. ग्रामीण पातळीवर असेल, तालुका स्तरावर असेल, जिल्हा स्तरावर असेल. लवकरच या ठिकाणी जिल्ह्याची बैठक होणार आहे. तर अशा पद्धतीनं काय मार्ग त्यातून काढता येतील किंवा ज्या ठिकाणी सगळे नियम पाळून, अशा काही गावांमध्ये काही सरपंच किंवा तिथल्या लोकांनी पुढाकार घेतलाय की आम्ही या दिवसापर्यंत लोकांना येऊ देणार, त्यानंतर पूर्ण गाव आम्ही व्यवस्थित क्वारंटाईन करणार, असे जे काही गावं असतील त्या ठिकाणी पुरोहितांना जावं किंवा जाण्याविषयी काय करावं यासाठी आम्ही लवकरच जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांच्याशी चर्चा या संदर्भात होण्याची शक्यता आहे आणि तो निर्णय पूर्णपणे लवकरच कळेल. तर अशा प्रकारे अनेक अडचणींवर मात करून यंदा सगळ्यांनी प्रशासनाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करून हा आपला जो गणेशोत्सव आहे तो साजरा करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी तो साजरा करूया आणि गणरायाला एकच विनंती करूया की हा जो काही महामारीचं संकट आहे ते लवकरात लवकर त्याचं निर्दालन होऊन आपण पूर्ववत हे सगळं सुरळीत पार पडू देत, सुरू होऊ देत आणि सगळ्यांना चांगल्या प्रकारचं आयुरारोग्य प्राप्त होऊ देत ही गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह.
3821. श्री विजय दुर्गा ॲग्रो सर्व्हिस, साटेली भेडशी, तालुका तोडामार्ग. स्टॉक किट्स, SCC, शेती अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशक, बी बियाणं. प्रोप्रायटर भिकाजी गणपते. फोन नंबर 02363 250081 आणि 250168. मोबाईल नंबर 9420 27 56 56 आणि 9822 69 19 73. पत्ता साटेली भेडशी, तालुका तोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य दशरथ कौशल्य विवाह पहा मंगळवारी 21 जुलैला सायंकाळी 7 वाजता. अरे शुद्ध विजापोटी फळे रसाळ गोमटी, हजार मुद्रांपेक्षा तुझ्यासारखा लौकिकवंत एक पुत्र माझ्यासारख्या बापाला प्राप्त झाला. फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच YouTube, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. उशिराने येणाऱ्या मुंबईकरांना 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे. याबाबतची नियमावली डिगस ग्रामपंचायतीने बनवली आहे. 7 ऑगस्ट नंतर गावी येणाऱ्या मुंबईकरांना 1000 रुपये दंड आकारला जाणार असल्याची माहिती डिगस सरपंच सतीश सुर्वे यांनी दिली. आता येणाऱ्या गणेश चतुर्थीनिमित्त बरेचसे चाकरमानी गावात येणार आहेत आणि येणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षेसाठी आणि आमच्या गावातील लोकांच्या सुरक्षेसाठी चाकरमान्यांचं नक्कीच आमच्या गावात स्वागत आहे. परंतु येताना त्यांनी 7 तारीख पूर्वी येणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना 14 दिवसाचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून गणेश चतुर्थी आनंदाने साजरी करता येईल. त्यासाठी 7 तारीखपर्यंत त्यांनी गावात येणं गरजेचं आहे. 7 तारीख नंतर जर काही लोक जर चाकरमानी जर गावात येतील तर त्यांना 1000 रुपये दंड अशी आम्ही कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दंडाचा उद्देश एकच आहे की जेणेकरून लोक त्या दंड पुढे भरावा लागेल या उद्देशाने तरी निदान 7 तारीखपर्यंत गावात पोचतील आणि जेणेकरून गावातील सगळ्या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता आमच्या गावामध्ये याच्यापूर्वी आम्हाला 2 रुग्ण आढळले आणि रुग्ण आढळल्यानंतर गावात काय परिस्थिती निर्माण होते ती आम्ही ग्रामस्तरीय कमिटीच्या नात्याने आम्ही ती एकदम जवळून बघितलेली आहे. आणि चतुर्थीच्या कालावधीत किंवा गणेश चतुर्थीच्या कालावधीमध्ये असा समजा एखादा चुकून रुग्ण पॉझिटिव्ह मिळाला तर अशा दिवसामध्ये ही परिस्थिती नियंत्रणात आणणं खूप कठीण होऊन जाईल आणि ही पुढे परिस्थिती अशा प्रकारची परिस्थिती येऊ नये म्हणून आम्ही हा असा निर्णय घेतलेला आहे. आणि हा निर्णय घेताना सुद्धा आम्ही गावातल्या लोकांच्या हितासाठीच घेतलेला आहे. कारण मुंबईतील चाकरमानी म्हणजे 1 ते 5 ते 10% चाकरमानी असतील, परंतु त्या 5 ते 10% चाकरमान्यांसाठी आम्ही आमच्या 90% लोकांचा जीव धोक्यात घालणं चुकीचं दिसतं. आणि त्या चाकरमान्यांनी खरोखरच म्हणजे आपल्या गावातली कुटुंबासाठी तरी निदान हा नियम पाळणं गरजेचं आहे. पुढे भले 7 दिवसाचा क्वारंटाईन कालावधी जरी झाला तरी आपण आपल्या गावातील लोकांच्या आणि कुटुंबाच्या लोकांच्या हितासाठी 14 दिवसाचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करूनच गावात आपल्या प्रवेश करावा किंवा गणेश चतुर्थीनिमित्त 14 दिवसाचा कालावधी पूर्ण करूनच त्यांनी गणेश चतुर्थीनिमित्त त्यांनी सणामध्ये सहभागी व्हावं. क्वारंटाईन पेशंट म्हणजे आतापर्यंत सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 400 चाकरमानी आमच्या गावामध्ये आलेत. म्हणजे 400 चाकरमान्यांचं येऊन आम्ही त्यांचं व्यवस्थित नियोजन केलं. ते आता 400 पैकी आता सध्या फक्त आमच्याकडे 35 क्वारंटाईन आहेत. बाकीचे सगळे लोक आपापल्या घरात आहेत. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य दशरथ कौशल्य विवाह पहा मंगळवारी 21 जुलैला सायंकाळी 7 वाजता. अरे शुद्ध विजापोटी फळे रसाळ गोमटी, हजार मुद्रांपेक्षा तुझ्यासारखा लौकिकवंत एक पुत्र माझ्यासारख्या बापाला प्राप्त झाला.
लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर। एसटी महामंडळाच्या कणकवली एसटी स्टँड परिसरातील जागेत भव्य व्यापारी संकुल BOT अथवा शासकीय निधीतून उभारणार असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं। कणकवली एसटी स्टँड परिसराची पाहणी केल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी मोबाईलवरून केलेल्या चर्चेनंतर तसा प्रस्ताव 2 दिवसात पाठवण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी एसटी नियंत्रकांना दिले। कणकवली बसस्थानकाची एकूण जागा ही 320 गुंठे आहे आणि या परिसरामध्ये चांगलं एक व्यापारी संकुल व्हावं, चांगल्या पद्धतीनं या सगळ्या एसटी स्टँडचं रिकन्स्ट्रक्शन व्हावं, डेपोचं देखील रिकन्स्ट्रक्शन व्हावं, ही अनेक दिवसापासूनची आमदार वैभव नाईक, संदेश पारकर या दोघांची मागणी होती, संपूर्ण कणकवलीवासियांची मागणी होती, सतीश सावंत साहेबांची देखील मागणी होती आणि या मागणीला अनुसरूनच आज मी या संपूर्ण परिसराची पाहणी केली। इथनंच मी परिवहन मंत्री अनिल परब साहेबांची देखील चर्चा केली आणि मला कणकवलीवासियांना आणि विशेषतः सिंधुदुर्गवासियांना सांगायला आवडेल की अनिल परब साहेबांनी देखील जी आमची मागणी आहे ही तात्काळ मान्य केलेली आहे। पालकमंत्री म्हणून प्रस्ताव ताबडतोब सादर करावा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली आणि मला असं वाटतं की येत्या महिन्याभरामध्ये एकतर शासकीय निधीतनं किंवा BOT तत्वावर म्हणजे बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर हे रिकन्स्ट्रक्शनचं काम मंजूर होईल आणि कणकवलीच्या सौंदर्यामध्ये भर टाकणारं हे व्यापारी संकुल असेल। खरं तर गेली 4 वर्ष कणकवली नॅशनल हायवेचं जे चौपदरीकरण झालं, या चौपदरीकरणामध्ये कणकवली शहरातील अनेक लोक, अनेक स्टॉलधारक असतील, अधिकृत आणि अनधिकृत, हे विस्थापित झाले आणि त्यांचा व्यापार किंवा त्यांना पर्यायी व्यवस्था व्हावी हा एक विचार सातत्यानं राहिलेला होता आणि म्हणून ही संकल्पना जी आहे की व्यापारी संकुल कणकवली शहरामध्ये एसटी बसस्थानक आणि एसटीचा निवासी जो एरिया आहे याच्यामध्ये अशा प्रकारचं उभं राहू शकतो आणि म्हणून हा विचार पालकमंत्री उदय सामंत असतील, खासदार विनायक राऊत असतील, आमदार वैभव नाईक असतील यांच्यासमोर त्या ठिकाणी या खात्याचे मंत्री अनिल परब साहेब असतील यांच्याकडे हे सगळं मांडल्याच्या नंतर आज खऱ्या अर्थानं या जागेची पाहणी ही या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेबांनी या ठिकाणी केली। खरं तर आज गरज आहे, अनेक जे स्टॉलधारक, जे अनधिकृत आणि अधिकृत हे जे विस्थापित झाले, तर या ठिकाणी पर्यायी जर व्यवस्था उभी राहिली, एक मोठं व्यापारी संकुल उभं राहिलं तर सर्वसामान्य माणसाला कमी भाड्यामध्ये आणि कमी डिपॉझिटमध्ये त्या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय उभं करण्या एवढं गाळा किंवा अशा प्रकारचं व्यापारी संकुल उभं राहू शकतं। त्याच्यातनं या कणकवली शहर आणि कणकवली तालुका परिसरातील अनेक तरुण लोकांना, या तरुणांना या ठिकाणी ही एक संधी उपलब्ध होऊ शकेल आणि म्हणून हा या ठिकाणचा प्रयत्न राहिलेला आहे। आज खऱ्या अर्थानं अनिल परब साहेबांनी याला मान्यता दिली आहे, त्याचबरोबर उदयजींनी पण मान्यता दिली आहे आणि आता एक निर्णय झालेला आहे की याचं सगळं त्या ठिकाणी म्हणजे जागेचं सगळ्याचं मोजमाप करणं, कशा पद्धतीनं हे बनलं पाहिजे याच्यासाठी जे प्रयत्न याच्यामध्ये होतील तशा प्रकारची नेमणूक होईल। खरं तर याच्यामध्ये या सगळ्या इमारतीला म्हणजे बसस्थानक असेल, डेपो असेल, निवासी जागा असेल, याला जवळजवळ 45 ते 50 वर्षाचा काळ ह्या प्रत्येक इमारतींना लोटलेला आहे आणि म्हणून या सगळ्या इमारती ह्या आता म्हणजे पाडून टाकण्याच्या व्यवस्थेत झालेल्या आहेत आणि म्हणून एक चांगलं सुद्धा बसस्थानक कणकवली शहरामध्ये होईल आणि रेसिडेन्शियल सुद्धा व्यवस्थेची पर्यायी जागेमध्ये व्यवस्था करता येईल आणि त्याचबरोबर जर त्या ठिकाणी कणकवली शहरामध्ये एक सुंदर असा व्यापारी संकुल झालं, त्याच्यामध्ये PVR असेल, सांस्कृतिक असेल, फुल मार्केट असेल, जे काही सगळे छोटे छोटे व्यापारी आहेत त्यांना एक 100 स्क्वेअर फूटचा गाळा असेल, ह्या सगळ्या गाळ्यांची व्यवस्था ही या सगळ्या व्यापारी संकुलामध्ये होऊ शकतं आणि त्याचबरोबर कणकवली शहराला पर्यायी म्हणजे कणकवली शहर ते आशिये याला सुद्धा एक पर्यायी रोड यामधला त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि कमर्शियल एक बाजारपेठ त्या ठिकाणी उभी राहू शकते। एक स्मार्ट सिटी ही कणकवली शहरामध्ये एसटीच्या जागेमध्ये उभी राहू शकते आणि त्याचबरोबर म्हणजे अनेक विषय त्या ठिकाणी आहेत। म्हणजे जवळजवळ याची जागा जवळजवळ 340 ते 360 गुंठे ही जागा आहे। दुसरं, या शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये 140 गुंठेची जागा आरक्षित आहे म्हणजे नव्याने या एसटी बस स्थानक, एसटी डेपोसाठी आणि जर सगळा जर विचार केला तर जवळजवळ 500 ते 600 गुंठे जागा ही या कणकवलीच्या मोक्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून हे जर झालं तर एसटीचं सुद्धा उत्पन्न महिन्याचं जे उत्पन्न आहे हे कोट्यवधी रुपयामध्ये त्या ठिकाणी वाढ होऊ शकते आणि एक शहराच्या सौंदर्यात सुद्धा या ठिकाणी या निमित्तानं भर पडू शकते आणि म्हणून आमची आग्रही मागणी आहे की विस्थापित झालेले स्टॉलधारक आहेत, विस्थापित झालेला जो इथला व्यवसाय आणि कणकवली शहर हे एक व्यापारी केंद्र आहे आणि परत ते एका ताटमानेनं उभं राहावं आमच्या कणकवली शहरामध्ये तितक्याच व्यापारी केंद्र म्हणून
आणि ह्याच्यासाठी हा प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की लवकरात लवकर या खात्याचे मंत्री अनिल परब असतील, पालकमंत्री उदयजी सामंत असतील, विनायक राऊत असतील, वैभव नाईक आणि दीपक केसरकर आमदार हे दोन्ही आमदार यांच्या माध्यमातून लवकरात लवकर याला मान्यता घेतली जाईल, लवकरात लवकर याचं भूमिपूजन केलं जाईल आणि सर्वसामान्य माणसाला या निमित्ताने या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य दशरथ कौशल्य विवाह पहा मंगळवारी 21 जुलैला सायंकाळी 7 वाजता. अरे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हजार मुद्रा असण्यापेक्षा तुझ्यासारखा लौकिकवंत एक पुत्र माझ्यासारख्या बापाला प्राप्त झाला. फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. शहरातील डास निर्मूलनासाठी नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती ॲडव्होकेट परिमल नाईक ग्राउंडवर उतरले. यावेळी डास निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहरातील डासांचा नायनाट करणार असं मत संजू परब यांनी व्यक्त केलं. की आरोग्य सभापती म्हणून त्याने चांगलं सध्या ते सावंतवाडी शहरात चांगलं काम करत आहे आणि त्याचं एक उदाहरण म्हणून त्यांनी हे ज्या काही मोहीम राबवली डास निर्मूलनाची ती सुरुवात याच्या आधी त्यांनी केलेली आहे आणि आता आम्ही बिल्डिंगमध्ये आणि आता आम्ही भंगारवाले त्यांच्याकडे जे टायर्सवाले त्यांच्याकडे इथं पुढे जाणार आहोत आणि सुरुवात आहे. आणि परत एकदा सावंतवाडीला सांगू इच्छितो की आम्ही निश्चितपणे डास निर्मूलनात यशस्वी होऊ या ठिकाणी सांगू इच्छितो आणि परत एकदा परिमल नाईक यांचे मी अभिनंदन करतो. डास निर्मूलनासाठी अभ्यासपूर्ण आम्ही ही मोहीम राबवत आहोत. ॲक्च्युली नुसतं फवारणी केली म्हणून चालत नाही. लोकांना वॉकिंग केलं किंवा गाडीच्या माध्यमातून आपण फवारणी केली तर डास निर्मूलन करतो असा एक गोड गैरसमज आहे. तसं तर आम्ही या संदर्भात मलेरिया डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट यांचे ऑफिसर्स आहेत त्यांना 4 दिवसापूर्वी आमच्या नगर परिषदमध्ये बोलावून आम्ही त्यांच्यासोबत मिटिंग घेतली आणि त्यांच्या गायडन्सप्रमाणे आणि वस्तुतः ॲक्च्युली बायोलॉजीप्रमाणे आम्ही ह्या विषयावर विस्तृत चर्चा केली आणि त्या संपूर्ण चर्चेअंती असे निदर्शनास आलं की डासांची निर्मिती आहे. उदाहरणार्थ जे महत्त्वाचे आजार आहेत, चिकनगुनिया असेल, मलेरिया असेल किंवा डेंग्यूचे जे डास असतात तर त्यांची उत्पत्ती ही गोड्या पाण्यात आणि चांगल्या ठिकाणीच होते. त्या ठिकाणी सांडपाण्याची आवश्यकता नाही. जे असं जे सॅच्युरेटेड वॉटर असतं त्या ठिकाणी होतं. तर त्या दृष्टीने आम्ही ज्या ज्या ठिकाणी नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहेत किंवा ज्या ठिकाणी टायर वर्क्स आहेत तिथे यांचा प्रादुर्भाव जास्त होताना दिसतोय. त्याचप्रमाणे भंगार वर्क्स ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतोय. तर असा संपूर्ण सगळ्या ठिकाणांचा आम्ही सर्वे केलेला आहे. जे भंगारवाले आहेत, जे टायर वर्क्सवाले आहेत आणि नवीन ठिकाणी कन्स्ट्रक्शन होत आहे त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक त्या ओनरना नोटिसेस काढले आहेत. त्यांचंसुद्धा आम्ही ह्या प्रकरणी सहकार्य घेणार आहोत. त्यांनासुद्धा विनंती करणार आहोत की तुमच्या परीने तुम्हाला जेवढं जमेल त्या पद्धतीने करा आणि नगर परिषद आपल्या माध्यमातून त्या डास संपूर्णपणे निर्मूलन कसं होईल त्या दृष्टीने प्रयत्नशील राहणार आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश सुरू. तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यासोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर KG पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स. आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ॲडव्हान्स ऍक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती. 10वी 12वी साठी
उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई-लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी. श्री जयेंद्रजी रावराणे, संचालक, अध्यक्ष, स्थानिक समिती, 9422 4358 33. श्रीनाथकर BS, मुख्याध्यापक, 9309 85 85 78. श्री शिंदे SP, 9421 23 57 22. श्री पाटील PM, 7038 14 40 97. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09. भविष्यात डॉक्टर, इंजिनियर व्हायचे स्वप्न बघताय? आता नीट, JEE, NDA सारख्या परीक्षांसाठी पुणे, मुंबई, कोटा इथं कशाला जायचं? आता देश पातळीवरील नामांकित संस्था परफेक्ट अकॅडमी आपल्या सिंधुदुर्गात. आपल्या घराजवळच राहू, सुरक्षित राहू आणि यशस्वी हो. परफेक्ट अकॅडमी आता प्रथमच आपल्या जिल्ह्यात घेऊन येते स्कॉलर्स इंटिग्रेटेड बॅच, खास 11वी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी. 11वी 12वी JEE, नीट, NDA एकत्रित पद्धतीनं बोर्डाचा आणि प्रवेश परीक्षांचा अभ्यास. 8वी ते 10वी JEE, नीट, IAS फाउंडेशन कोर्स. 8वी ते 10वी सायन्स आणि मॅथ्स, इंग्लिश, सेमी इंग्लिश, CBSE आणि स्टेट बोर्ड. 5वी आणि 8वी स्कॉलरशिप एक्झाम कोचिंग. वैशिष्ट्य, नीट, JEE मध्ये तज्ञ असलेल्या कोटाच्या शिक्षकांचे कुडाळमध्ये दररोज लेक्चर्स. दररोज 6 तासांचे लेक्चर्स, 2 वर्षात 4000 पेक्षा जास्त तासांचं नियोजन. बोर्डाच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र मार्गदर्शक टीम. 40 पेक्षा जास्त पुस्तकांचे, 10,000 पानांचे प्रिंटेड स्टडी मटेरियल. दरवर्षी 50 पेक्षा जास्त ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षांचा सराव. 1.5 लाखांहून अधिक प्रश्नांचा सराव. सुविधा, कॉलेज सुविधा, कॉम्प्युटर सायन्स उपलब्ध, सुसज्ज आणि स्पेसियस क्लासरूम, सुरक्षित, स्वच्छ आणि सॅनिटाइज हॉस्टेल आणि घरगुती जेवणाची सोय, प्रशस्त लायब्ररी आणि स्टडी रूम्स, स्पेशल करिअर काउन्सिलिंग आणि अतिशय माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षण, सुलभ हप्त्यात फी भरण्याची सुविधा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिल्याच दणक्यात IIT मध्ये मुलं पाठवणाऱ्या क्लासला आजच ऍडमिशन घ्या. संपर्क प्रोफेसर राजाराम परब, 9325 01 74 58. श्री शुभम पारसेकर, 84 12 86 38 80 70 45 06 91 44. सौ अंकिता परब, 86 68 11 08 82.
विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य दशरथ कौशल्य विवाह पहा मंगळवारी 21 जुलैला सायंकाळी 7 वाजता. अरे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हजार मुद्रांपेक्षा तुझ्यासारखा लौकिकवंत एक पुत्र माझ्यासारख्या बापाला प्राप्त झाला. फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. मोती तलावाच्या मध्यभागी असलेल्या केशवसूत कट्ट्यावरच आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली परवानगी सावंतवाडी संस्थांच्या राजघराण्यानं दिली आहे. तर केशवसूतांच्या स्मारकाचं अस्तित्व कायम राखत हा पुतळा उभारणार असल्याचं नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होणे ही सावंतवाडीकरांची इच्छा आहे आणि त्या इच्छेला आता मूर्त स्वरूप मिळालेलं आहे. सन्माननीय आमदार नितेश राणे साहेब आणि त्यांच्याबरोबर परिमल नाईक, मी स्वतः, इतर नगरसेवक आणि बंटी पुरोहित म्हणा, संजीव विनोडकर वगैरे आम्ही सगळेच, अजय गोंदा वगैरे सर्वच जण आम्ही राणेसाहेबांची भेट घेतली. तेव्हा नितेसाहेबांच्या आणि राजेसाहेबांच्या चर्चेत ठरलं की 2 दिवसात आम्ही तुम्हाला काय तो निरोप देऊ आणि त्या पद्धतीने त्यांच्यानी आमची कोणती हरकत नाही असं नितेश राणेंना दूरध्वनीद्वारे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे नगराध्यक्ष या नात्याने मी त्यांचे, राजेसाहेबांचे मनापासून आभार मानतो आणि हा जो पुतळा आहे केशवसूत कट्ट्यावरच होईल, यामध्ये कोणताही दुमत राहणार नाही. पण केशवसूतांचं नाव ठेवून पुतळा होईल. केशवसूतांच्या कट्ट्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा. त्यांचं आम्ही कुठच्याही प्रकारचं नाव बाजूला करत नाही, कारण साहित्यिक प्रेमीसुद्धा या सावंतवाडी शहरात राहतात. कोणाचं मन दुखून आम्हाला कोणतीच गोष्ट करायची नाही आहे. केशवसूत कट्ट्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशा पद्धतीने आम्ही ते करू. आणि दुसरी गोष्ट, मार्केटची जी अनधिकृत बांधकामं होती किंवा जी वाडी होती ती स्वतः बनवून व्यापारी लोक काढत आहेत आणि आम्हाला नगरपालिकेला सहकार्य करत आहेत. त्याच्यामुळे त्या व्यापाऱ्यांचे बंधूंचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शालेय जीवनात असताना 2च धैर्य मनाशी ठेवली. एक सैन्यात जाऊन देशसेवा करायची, नाहीतर शेती करायची. याच विचारातून शिरगाव येथील प्रगतशील युवा शेतकरी माधव साटम यांनी गावात स्ट्रॉबेरी फळांचं चांगलं उत्पन्न घेऊन स्ट्रॉबेरी महाबळेश्वर की मक्तेदारी म्हणणाऱ्या जनतेला दाखवून दिले. पाहूया. लहानपणापासूनच अशी इच्छा होती की एकतर मिलिटरीत जाईन किंवा शेती करेन. नोकरी करायचा पहिल्यापासून विचार नव्हताच. त्या पार्श्वभूमीवर घरात आधीपासूनच शेती चालू होती आणि मग म्हणजे शेती होती म्हणजे कलमबाग, काजू, नंतर हे नारळ. मग शेती करायला सुरुवात केली ग्रॅज्युएशन नंतर. आणि मग त्या अगोदर पण वडिलांबरोबर शेती चालू होती. आपल्या शिरगावचं वातावरण एकदम मस्त आहे याच्या शेतीसाठी. आणि मी आधी पहिली स्ट्रॉबेरी केली. स्ट्रॉबेरीतून थोडं उत्पादन मिळालं. त्यानंतर कलिंगड चालू केलं. कलिंगडची चव शिरगावात आमच्याकडे एकदम मस्तच येते, त्यामुळे त्याला खूप मागणी आहे. आणि म्हणजे लगेच संपतं. गेल्या वर्षी मी 8 टन जवळजवळ 8 दिवसात हे केलं, कलिंगड संपवलं आणि पैसेही चांगले होतात त्याच्यापासून. शेतीबद्दल खूप गैरसमज झालेले आहेत. म्हणजे खूप कामगार लागतात, ते मिळत नाही, मग त्यांची मजुरी परवडत नाही. पण असं काय होत नाही. शेतीत थोड्या माणसात किंवा आपल्या घरातल्या माणसांनी जरी मदत केली तरी कमी खर्चात शेती होऊ शकते आणि त्याच्यातून चांगलं उत्पादन मिळतं आता. आणि म्हणजे एकाच याच्यावर म्हणजे सीझनला एकच पीक न घेता अधिक जर घेतली, म्हणजे 2-3 जर घेतली तर त्याच्यातून उत्पादन चांगलं मिळतं आणि जमिनीचा कसही चांगला होतो.
आता म्हणजे शेती करताना कशी की पावसाळ्यात आपल्याकडे खूप पाऊस असतो, मग त्या पावसाळ्यात भात शेती करता येते. मग भात शेती साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कापली की लगेच कुळीत उडीद हे घेता येतं. म्हणजे ते जानेवारीपर्यंत संपतं. जानेवारी संपला की त्यानंतर हे भुईमुगाची लागवड करता येते, कलिंगड करता येतं. मग ते फेब्रुवारी मार्च एप्रिलपर्यंत ते करता येतं. आणि मग मे महिन्यात चालू होतो. मग मशागतीची कामं चालू होतात. म्हणून मग अशी 3 पिकं वर्षात घेता येतात. प्रक्रिया युनिट जर असेल तुमच्याकडे, म्हणजे जर फळांवर प्रक्रिया केलात तर त्याचं उत्पन्न वाढतं. म्हणजे आता समजा आंब्याचं हे केलं, आंबा पहिल्या आंब्याला रेट चांगला असतो. त्यानंतर मे महिन्यात कॅनिंग चालू झालं, हे झालं की रेट कमी होतो. मग त्यावेळी जर आमरस केला किंवा साठं केली, आंबा मावा केला, त्याचं हे वाढतं आणि वर्षभर एक विकताही येतं. आणि आपला आमरसाला चांगली मागणी असते, कारण तो एकदम ह्याचा असतो, म्हणजे आपल्या हापूसचाच असतो, त्याच्यात मिक्स काय नसतं. आणि त्यामुळे रेटही चांगला मिळतो आणि हे फुकटही जात नाही. तसंच रतांबा असतो, शेवटी फणस असतात. फणसाची घरे पण तळायला सोपे असतात आणि विक्री चांगली होते. म्हणजे जवळजवळ 400-500 रुपये किलोने आता ह्याचे फणसाची घरे जातात. आणि खर्च तर आपल्याला फणस तर अगदी फुकटच मिळतात जवळजवळ. आणि बाकी पण खर्च कमी असतो त्याला. आंबा युनिट आणलं तर त्याच्यात ड्रायर येतो, नंतर पल्पर येतो. म्हणजे पल्पर ड्रायरचा वापर आपण फणसाचा रस काढायला होतो. ड्रायरचा वापर ही साठं सुकवायला, किंवा नंतर शेवटी पाऊस असतो तेव्हा कोकम फुकट जातं. मग ते ड्रायरमध्ये आपल्याला सुकवता येतो. मग ती कोकम तेव्हा हे होतं, म्हणजे उपयोगात येतं. म्हणजे साठं करता येतात, शेवटी मावा करता येतो, असा त्यांचा उपयोग होतो. नंतर खवा मशीन आहे, त्याचा उपयोग होतो. म्हणजे घरी जर दूध जर जास्त असेल तर त्याचा खवा बनवता येईल. नंतर हे करता येतो, तूप करता येतं. असं ते याचा आपल्या प्रोसेसिंग युनिटचा उपयोग होतो. यांत्रिकी शेतीमुळे काय होतं की काम लवकर होतं. मजुरांची संख्या कमी असली तरी हे होतं, काम लवकर होतं. आणि त्याच ह्याच्यात जर नुसतं रासायनिक खत हे वापरलं, त्याच्यापेक्षा शेतकरी म्हटल्यावर त्याच्याकडे 1-2 गायी पाहिजेतच. म्हणजे त्यांच्या हे मलमूत्राचा उपयोग आपण शेतीसाठी, म्हणजे शॉर्ट टर्म जी शेती आहे त्याला चांगला होतो. म्हणून पारंपरिक शेती आणि ही यांत्रिकीकरण हे जर योग्य याच्यात जर केलं तर सगळं सोपं होतं आणि कमी खर्चात होतं. ते म्हणजे खतांचा खर्च कमी होतो आणि यांत्रिकीकरण केल्यामुळे मजुरीचा खर्च कमी होतो. दरवर्षीच म्हणजे एकाच शेतीवर अवलंबून न राहता वेगवेगळे, म्हणजे आंबा बाग असेल तर त्याच्यात फणस, रतांबे याची पण लागवड करा. तसंच पावसाळ्यात भात शेती करताना बाकी हळद असेल किंवा अजून काय त्याच्याबरोबर घेता येतं, म्हणजे भुईमुग करता येतं. असं वेगवेगळे हे करून जर शेती केली तर एखाद्या ह्याच्यात नाही उत्पन्न मिळालं तर दुसऱ्या ह्याच्यात ते भरून निघतं. म्हणून वेगवेगळ्या प्रकारची शेती केली पाहिजे. शासनाच्या त्यांच्याकडून काय नुकसान भरपाई मिळेल किंवा हे म्हणजे एखादा व्यवसाय चालू करायचा असेल आपल्याला तर शासन आपल्याला पैसे देतील. नंतर आपण व्यवसाय चालू करू. नंतर मग सबसिडी मिळाल्यानंतर मग तो व्यवसायाकडे लक्ष द्यायचं नाही. असं न करता आपल्या गरजेसाठी म्हणून आपणच चालू केलं पाहिजे. आणि त्याच्यात 100% माझी गुंतवणूक असेल, शासनाचा याचा सबसिडीचा आणि ह्याचा विचार न करता आपणच गुंतवणूक केली पाहिजे आणि आपण कष्ट करून तो व्यवसाय पुढे नेला पाहिजे. तरच आपण उन्नती साधू शकतो. आपण शासनाची योजना आपण घेऊ आणि नंतर व्यवसाय करू असं न करता आधी आपण कष्ट केले पाहिजेत आणि त्याच्यातून दाखवलं पाहिजे की मी ह्या तयारीचा आहे म्हणून. आणि त्यानंतर म्हणजे योजना ह्या घेतल्याच पाहिजे, कारण आपला हक्क आहे तो. त्यामुळे नुसतं योजनांसाठी हे न करता, व्यवसाय न करता आपल्यासाठी हे केलं पाहिजे. फुकट न होता
शेतकऱ्यांसाठी संधी झाली. म्हणजे आपल्या देवगड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना तर यंदा हापूसला चांगलाच दर मिळाला, कारण मार्केटमध्ये यादी आंबा घेतला नाही व्यापाऱ्यांनी, त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः विकला. त्यामुळे ग्राहक आणि शेतकरी अशी मधली साखळी सगळी तुटली आणि डायरेक्ट म्हणजे ग्राहकाचा पण फायदा झाला आणि शेतकऱ्यांचा पण फायदा झाला. असंच जर बाकी पण भाजीपाल्यासाठी किंवा इतर छोट्या छोट्या प्रमाणात जे शेतकरी पिकवतात, म्हणजे अननस असू दे, केळी असू दे, ते बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगला दर देतात, पण आपल्या इकडच्या शेतकऱ्यांचा तो माल घेतला जात नाही. त्यासाठी काहीतरी प्रयत्न झाले पाहिजेत आणि तो म्हणजे लोकल जो शेतीमाल आहे तो विकला गेला पाहिजे. आता जे आले आहेत तरुण ह्याच्यासाठी कोरोनासाठी म्हणून तिकडे हे झालं म्हणून इकडे आले, तर साधारण प्रत्येकाची एकरवर तर जमीन आहे नक्की, आणि जर एकरवरती जमीन जर कसली वर्षभर, तर कसंच 15-20 हजाराचं हे उत्पादन महिन्याकाठी तरुणांना मिळू शकतं. मग ते 15-20 हजार रुपये इथे कमवायचे की मुंबईत जाऊन कोणाकडे तरी नोकरी करून कमवायचे, हे आता त्यांनी ठरवायचं आहे. मग मुंबईत जाऊन 15-20 हजार रुपये कमवायचे आणि 10-15 हजार रुपये खर्च करायचे, म्हणजे प्रवासासाठी, कुठे राहण्यासाठी. आणि त्यापेक्षा जर इथे जर गावात जर तेच राहिले आणि 15-20 हजार रुपयाचं जर उत्पादन झालं, तर गावात तिथे खर्च खूप कमी असतो आणि पैसे वाचतील आणि चांगलं आरोग्यही मिळेल गावच्या. आणि मग अशी महामारी जर पुन्हा जर आली तर पळापळ करायला नको. ते आता म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सगळं बंद होतं, सगळं लॉकडाऊन होतं, पण शेती फक्त चालू होती. त्यामुळे आता शेतीमालाला कुठचंच लॉकडाऊन नव्हतं. म्हणजे शेतीमाल हा जीवनावश्यक आहे हे आता समजून चुकलं आहे सगळ्यांना. त्यामुळे शेती हीच महत्त्वाची आहे आणि सगळ्यांनी शेतात काम करून कसून शेतीमाल उत्पादन घेतलं पाहिजे आणि भविष्यात त्यामुळे आपली उन्नती होऊ शकते, त्याबरोबर समाजाची होईल आणि आपल्या देशाची होईल. त्यामुळे आता शेतीच केली पाहिजे हे महत्त्वाचं. चांगली गोष्ट केली आहे सिंधुदुर्ग लाईव्हने. कृषी क्रांतीसारखं हे करून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन त्यापासून मिळेल असंच त्याने पुढे मिशन चालू ठेवून शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावं, यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाचॅनलच्या महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सवात पौराणिक नाट्य दशरथ कौशल्य विवाह पहा मंगळवारी 21 जुलैला सायंकाळी 7 वाजता. अरे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, हजार मुद्रांपेक्षा तुझ्यासारखा लौकिकवंत एक पुत्र माझ्यासारख्या बापाला प्राप्त झाला. फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसंच यूट्यूब, फेसबुक आणि मोबाईल ॲपवर. सिंधुदुर्ग लाईव्हच्या कृषी क्रांती अभियानाला विविध तालुक्यातून मोठा प्रतिसाद लाभताना दिसतोय. दोडामार्ग तालुक्यातील आपल्या शेतीत कायमच विविध प्रयोग करून उत्पादन वाढवणारे दोडामार्ग येथील प्रगतशील शेतकरी आनंद म्हावळणकर यांनी यावर्षी कृषी क्रांती करण्यासाठी श्री भात पद्धती यांत्रिकीकरणाद्वारे राबवली आहे. भात लागवड ही सध्या मजूर मिळणं मुश्किल झाल्यानं कशी करावी हा शेतकऱ्यांसाठी मोठा प्रश्न आहे. त्यासाठी आनंद म्हाळवणकर यांनी आपल्या शेतात भात लावणी यंत्राद्वारे करण्याचं निश्चित केलं. त्यानुसार कृषी विभाग दोडामार्ग व वेंगुर्ले फळ संशोधन केंद्र यांच्या सहाय्यानं त्यांनी यांत्रिकीकरण याद्वारे भात लावणी केली आहे. ही भात लावणी करताना वेळेची बचत होते, कमी श्रमात जास्त काम होत असल्यानं उत्पादन वाढून नफा मिळण्याची आशा श्री म्हावळणकर यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना व्यक्त केली. आणि आम्ही सावंतवाडी वेंगुर्ल्यातून भात शेतीसाठी यंत्र आणण्यात आहे. कृषी विद्या आणि आपले दोडामार्गचे सहाय्यक कोळी साहेब आणि टीम
त्यांच्यामार्फत आम्ही आता एक भात बियाणे लावण्याचे आता एक तर माणसं मिळत नाही आणि माणसं मिळत नसल्यामुळे आम्हाला भोळे साहेबांनी आणि ते कृषीवाल्यांनी आम्हाला सांगितलं तसं आहे म्हणून काय करतो आम्ही हा म्हणून बोलून आणलं त्यांच्या प्रत्येकची आम्हाला येऊन भात खासदार घालायचं ते कशी लावणी करायला दाखवतो म्हणाले त्याच्यात येऊन स्वतः दाखवतात आज 16 दिवसाचे रोप झाले 16 दिवसाचे रोप आम्ही लावलो आहे आणि हे म्हणजे आम्हाला एका गुंठ्याला जवळजवळ तासाला 10-15 मिनिटं लागतात हे काय 10-15 मिनिटात होत आहे त्यामुळे हे शेती करण्यास फायदा भरपूर आहे आपल्या शेतकऱ्यांना। यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक कृषी अधिकारी AS कोळी, कृषी विभागाचे श्री वाघमारे तसेच सागर मावळणकर, पंचकृषीतील अनेक प्रगतशील शेतकरी उपस्थित होते। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। उशिराने येणाऱ्या मुंबईकरांना 1000 रुपये दंड, डिगस ग्रामपंचायतीनं बनवली नियमावली। एसटी स्टँड परिसरातील जागेत उभारणार भव्य व्यापारी संकुल, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती। आणि केशवसूत कट्ट्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार, निर्णयावर संजू परब ठाम। हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचं। आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका, पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी। पेडणेकर इलेक्ट्रिक्स सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल मटेरियल किरकोळ व होलसेल दरात मिळेल। शेती पंप, घरघंटी, फॅन, गीझर, वॉटर व एअर कूलर, लुमानियाज इन्व्हर्टर मिळण्याचे एकमेव ठिकाण, लाडा लक्ष्मीचे अधिकृत डीलर। पेडणेकर इलेक्ट्रिक, प्रोप्रायटर देविदास पेडणेकर। मोबाईल नंबर 9420 20 90 19, पत्ता आई रोड, बाजारपेठ, तालुका दोडामार्ग। सान्वी नर्सरी